बारामतीमधून फोन आल्यानंतर विरोधकांनी आरक्षणाबाबतच्या सर्वपक्षीय बैठकीवर बहिष्कार टाकलाय असा आरोप छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर केलाय। शरद पवार मागून सल्ले देतात ही टीका भुजबळांनी केली। दरम्यान महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू आहेत असंही भुजबळांनी म्हटलं। तर यावेळेस भुजबळांनी थेट शरद पवार यांच्यावरती आरोप केले असल्याचं आपण बघू शकतोय। महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग सुरू असल्याचं यावेळेस भुजबळांनी सांगितलंय। आरक्षणाचं भांडण मिटवावं म्हणून एक 4 दिवसापूर्वी तिकडे सह्याद्रीला सरकारनं मीटिंग बोलवली। एक ज्येष्ठ नेते म्हणून पवार साहेबांनी सुद्धा तिथे यायला पाहिजे होतं, परंतु असं सांगितलं जातं की सगळे येणार होते, पण 5 वाजता बारामतीवरून कुणाचा तरी फोन गेला आणि विरोधी पक्षाचे सगळे येणारे नेते यांनी बहिष्कार टाकला। तुमचा राग आमच्यावर असेल, तुमचा राग अजितदादावर असेल, तुमचा राग छगन भुजबळावर असेल, पण या ओबीसी समाजानं तुमचं काय घोडं मारलंय? का तुम्ही येत नाही? का हे सगळं मिटवण्यासाठी तुम्ही आमच्या बरोबर येत नाही? सगळ्यांना सांगायचं आणि मग पाठीमागून काहीतरी सल्ले द्यायचे आणि त्यातून हे जे महाराष्ट्र पेटवण्याचे उद्योग चाललेले आहेत। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।